दम लागला की बरेच लोक नंतर स्किन डिसीजमध्ये शिफ्ट होतात आणि हे प्रकरणच लक्षात येत नाही की दम्याचा आणि स्किन डिसीजचा काय संबंध आहे. तर महत्त्वाचं असं आहे की दम्याच्या आजारासाठी बरेच लोक ज्यावेळी वेगवेगळे स्टिरॉइड्सचे पंप किंवा ॲस्थॅलिन पंप यूज करत असतात त्याने आपल्या शरीरामध्ये हळूहळू वजन वाढायला लागतं, आपल्या शरीरातली रोमकूपंसुद्धा हळूहळू बंद होऊ लागतात, स्वेटिंगच्या प्रोसेस चेंज व्हायला लागतात आणि त्याच्यातून स्किन डिसीजेस सुरू होतात. आणि बऱ्याचदा असं होतं की त्यामुळे याची औषधं घेतली की तो आजार सुरू होतोय, त्याची औषधं घेतली की हा आजार सुरू होतोय. तर नक्की काय करायचं? आयुर्वेदामध्ये शृंगादिक्वाथ किंवा श्वासहर कषाय अशा पद्धतीची खूप सुंदर औषधं आहेत की जी श्वासावरती किंवा दमा या आजारावरती जाणारी सांगितलेली आहेत. आपण खरंच आपल्याला फुफ्फुसाचे आजार असतील किंवा बालदमासुद्धा असेल ना, तर तुम्ही पहिलं आयुर्वेदिक औषधं सुरू करा. कोणतीही अन्य औषधं सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं सुरू केलीत तर तुमची डिपेंडन्सी कुठल्याही स्टेरॉइडल मेडिसिनवरती राहत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने लवकर तो आजारसुद्धा आटोक्यात येतो.